नमस्कार, मी प्राध्यापक डॉक्टर विकास खिलारे आपल्या सर्वांचं भविष्यवाणी या कार्यक्रमामध्ये स्वागत करतो। आज आपण रवीचं सिंह राशीत होणारं गोचर भ्रमण व त्याची जागतिक राजकीय सामाजिक फळं बघणार आहोत आणि 12 राशीच्या लोकांना काय फळ ते मी सांगणार आहे। आजपासून मी नेहमी आपण 2 व्हिडिओ करतो, आजपासून मी तिसरा व्हिडिओ करणार आहे। तेव्हा आजपासून आपण रवीचं गोचर बरोबर इतर ग्रहांच्या गोचरचा व त्या प्रत्येक ग्रहाचा आपापसामध्ये होणाऱ्या शुभ अशुभ योगांचा विचार करून आगामी 1 महिन्यात घडणाऱ्या घटनांचा मागोवा आपण घेणार आहोत। थोडक्यात या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 17 ऑगस्ट ते 16 सप्टेंबरपर्यंत गोचर रवीची आणि इतर ग्रहांच्या गोचरीनी मिळणारी जागतिक राजकीय सामाजिक फळे काय मिळते हे मी तुम्हाला सांगणार आहे। हा आपण एक वेगळा व्हिडिओ करतोय। आपल्याला माहितीच आहे की रवीला गोचरीने एका राशीतून दुसऱ्या राशीत जाण्यासाठी 1 महिना लागतो। म्हणजे सर्वसाधारणपणे रवी हा एका राशीमध्ये 1 महिना राहतो। असा हा रवी गोचरीने 17 ऑगस्ट रोजी कर्क या राशीतून आपल्या स्वराशीत म्हणजेच सिंह या राशीमध्ये प्रवेश करणार असून तेथे तो 16 सप्टेंबरपर्यंत राहणार आहे। सिंह या अग्नितत्वाच्या राशीत व स्वराशीत रवी बलवान होत असल्याने हा रवी आपल्या कारकत्वातील सर्व शुभफळ देणारा ठरेल असं प्रथमदर्शी दिसते। कारण सिंह राशीतला स्वराशीतला रवीचं गोचर हे नक्कीच चांगलं असतं। मात्र जर आपण इतर ग्रहगोचराचा जर विचार केला तर या रवीची केतूबरोबर युती होणार आहे, राहूबरोबर प्रतियुती होणार आहे। आपल्याला माहिती आहे की रवीचे कट्टर शत्रू आहे शनी, राहू, केतू आहेत। इथं हा रवी केतूबरोबर आणि राहूच्या प्रतियुतीत येतोय, म्हणजे राहूच्या दृष्टीत येतोय। इथं रवी तुम्हाला दूषित किंवा बिघडलेला बघायला मिळणार आहे। थोडक्यात पुढील 1 महिना ग्रहणयोग असणार आहे, रवी केतू ग्रहणयोग। 7 सप्टेंबरपर्यंत बुध ही सिंह राशीत असल्याने 7 सप्टेंबरपर्यंत सिंह राशीमध्ये रवी, बुध आणि केतू अशा 3 ग्रहांची युती असणार आहे। आपल्याला माहिती आहे की मीन राशीमध्ये आता सध्या शनी नेपच्यून आहे, वृषभ राशीमध्ये हर्षल आहे। त्यामुळे वृषभ राशीत या हर्षलचा या रवीशी केंद्रयोग होणार आहे आणि शनी नेपच्यूनशी षडाष्टक योग होणार आहे। म्हणजे या रवीचा केतूबरोबर युती, राहूबरोबर प्रतियुती, शनी नेपच्यूनशी षडाष्टक योग आणि हर्षलशी केंद्रयोग। थोडक्यात या रवीचा इतर पाप ग्रहांशी अशुभ योग गोचरीने आगामी 1 महिन्यामध्ये होणार आहे। थोडक्यात रवी जरी राशीगत बलवान असला तरी पाप ग्रहांच्या अशुभ योगामध्ये असल्याने या रवीची सर्वच राशीच्या लोकांना कमी अधिक प्रमाणात अशुभ फळे मिळतील असं दिसतं। मंगळाच्या गोचराचा विचार केला तर मंगळ हा 18 सप्टेंबरपर्यंत मिथुन राशीत असणार आहे। हा 2 ऑगस्टला आता मिथुन राशीमध्ये गेला आहे, तो 18 सप्टेंबरपर्यंत मिथुन राशीमध्ये असणार आहे। हा मिथुन राशीतल्या मंगळाचा हर्षल, शनी, नेपच्यून अशा ग्रहांशी अशुभ योग होत आहे। विशेषतः शनी मंगळ केंद्रयोग हा जास्त प्रतिकूल ठरेल असं दिसतं आहे। शुक्र कन्या राशीत आहे, म्हणजे आपल्या नीच राशीत शुक्राचं गोचर सुरू आहे आणि 2 सप्टेंबरपर्यंत हा शुक्र कन्या राशीत असणार आहे आणि या शुक्रावर मंगळाची आणि शनीची अशी पाप ग्रहांची दृष्टी असणार आहे। थोडक्यात शुक्र नीच राशीत असताना शनी मंगळाच्या दृष्टीत आहे, त्यामुळे इथं शुक्रही बिघडलेला आहे। थोडक्यात 17 ऑगस्ट ते 16 सप्टेंबर या काळातील ग्रहांच्या जर गोचरीचा विचार केला असता आपल्या लक्षात येईल की या काळामध्ये बरेच पाप ग्रहांचे अशुभ योगाची निर्मिती आता या काळात होत आहे। आणि पुढील ग्रहाचा विचार केला आणि रवीच्या गोचरचा पुढचा विचार केला तर 17 नोव्हेंबरपर्यंतचा काळ हे रवी गोचरणी इतर पाप ग्रहांच्या अशुभ योगात असणार आहे। म्हणजे 17 नोव्हेंबरपर्यंतचा काळ त्रासदायक असणार आहे। आता आपण 17 ऑगस्ट ते 16 सप्टेंबर या काळात या ग्रहांची जी स्थिती आहे, या ग्रहांच्या आपापसामध्ये जे राशीगत बैठक आहे आणि आपापसामध्ये जे अशुभ योगाची निर्मिती झालेली आहे त्या अशुभ योगामुळं काय जागतिक राजकीय सामाजिक फळ मिळतील हे मी तुम्हाला भाकीत या व्हिडिओमध्ये करणार आहे। हा व्हिडिओ मी वेगळा करतो ह्यासाठी। एक भाकीत मी सांगणार आहे, लक्ष देऊन ऐका। पहिलं भाकीत आहे की रवी हा औषधी लस उत्पादन, हॉस्पिटल, ॲलोपॅथी डॉक्टर्स तसेच साथीचे आजार याचा कारक आहे। त्यामुळे या दूषित रवीमुळे रवी हा राहू, केतूनी आणि बुधानी दूषित असल्यामुळे त्यामुळे या दूषित रवीमुळे एखाद्या साथीचा आजार येणं किंवा एखादी साथ येणं किंवा साथीचा प्रसार होणं येणाऱ्या काळामध्ये संभवतं 17 ऑगस्ट ते 16 सप्टेंबर या काळामध्ये। विशेषतः लहान मुलांना साथीच्या आजाराचा त्रास या काळात संभवतो, म्हणजे लहान मुलांना पोषक असणारी साथ येऊ शकते। त्यामुळे हॉस्पिटलवरचा कामाचा ताण वाढेल। डॉक्टरांसाठी हा काळ प्रतिकूल जाईल। विशेषतः या काळावर डॉक्टरांवर किंवा हॉस्पिटलवर हल्ले होण्याची शक्यता राहील। वैद्यकीय क्षेत्रामध्ये एखादी खळबळजनक घटना या काळात तुम्हाला झालेली पाहायला मिळेल। दुसरं वाक्यात लक्षात घ्या, या रवीमुळे 17 ऑगस्ट ते 16 सप्टेंबर हा काळ जो आता रवी येतोय सिंह राशीमध्ये आणि ग्रहांच्या इतर अशुभ योगामध्ये येतोय, त्यामुळे हा काळ
सरकार, सत्ताधारी पक्ष, सरकारी नोकरदार तसेच राजकारणी लोक यांच्यासाठी प्रतिकूल आणि त्रासदायक असणार आहे. काही देशामध्ये किंवा काही राज्यामध्ये सरकार अस्थिर या काळात होईल. या काळात सरकार अस्थिर होणं, नेतृत्व बदल होणं संभवतं. या काळात मोठ्या पदावर असणाऱ्या मंत्र्यांचे राजीनामे किंवा पायउतार होणं या काळात संभवतं. तसेच काही मंत्र्यांवर केसेस किंवा कारवाया झालेल्या पाहायला मिळतील. या काळात विरोधक आक्रमक होतील. तसेच काही देशात व राज्यात एखाद्या नवीन मागणीसाठी सरकारविरोधी हिंसक आंदोलने, मोर्चे निघणं संभवतं व त्यातून सरकारला त्रास होणं संभवतं. ते बिहार असेल किंवा नेपाळ असेल, कुठल्याही इतर राज्यामध्ये किंवा देशामध्ये तुम्हाला हे एखादं मोठं हिंसक आंदोलन येणाऱ्या आगामी 2-3 महिन्यामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. थोडक्यात सरकारबाबत जनतेमध्ये आक्रोश पाहायला मिळेल. या काळात सत्ताधारी पक्ष किंवा सरकारबद्दल जनमत खराब होईल. त्यामुळे सत्ताधारी पक्षाला सत्ता टिकवण्यासाठी या काळात संघर्ष करायला लागेल असं दिसतं. या काळात सरकारकडून काही वादळी निर्णय किंवा कायदे या काळात होण्याची शक्यता राहील. तसेच मोठ्या राजकीय नेत्यासाठी हा काळ प्रतिकूल राहील. आत्ताच्या आणि पुढील गोचराचा विचार केला तर 16 नोव्हेंबरपर्यंतचा काळ, म्हणजे 16 ऑगस्ट ते 16 नोव्हेंबरपर्यंतचा काळ हा सरकार आणि सत्ताधारी पक्षाला डोकेदुखी ठरणारा जाणार आहे, हे लक्षात ठेवा. तिसरं भाकीत कर्क राशीमध्ये गुरु आणि मीन राशीमध्ये शनी नेपच्यून, म्हणजे जलतत्वाच्या राशीमध्ये गुरुचं गोचर आणि मीन राशीमध्ये शनी नेपच्यूनचं गोचर सुरू असल्याने मागील महिन्याप्रमाणे याही महिन्यामध्ये म्हणजेच 16 ऑगस्ट नंतर 16 सप्टेंबरपर्यंत मोठा पाऊस पडण्याची शक्यता राहील. काही ठिकाणी पूर सदृश्य स्थिती पाहायला मिळेल. तसेच काही ठिकाणी भूस्खलन झाल्याने मोठी जनधन हानी होणे संभवते. 10 ते 15 ऑगस्ट व 25 ते 29 ऑगस्ट, त्याचबरोबर 4 ते 12 सप्टेंबर या काळात मोठा पाऊस होण्याची शक्यता राहील. 15 ते 25 ऑगस्ट व 30 ऑगस्ट ते 4 सप्टेंबर या काळामध्ये मात्र काही ठिकाणी पाऊस खंडित होईल. विशेषतः ज्या ठिकाणी मी तारखा सांगितल्या त्या तारखेमध्ये पाऊस विशेषतः कुठं जास्त पडेल तर विशेषतः पाऊस हा उत्तर भारत म्हणजेच हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, काश्मीर, त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये विदर्भ, मराठवाडा, सोलापूर अशा भागामध्ये जास्त पाऊस होण्याची शक्यता राहील. पावसाच्या तारखा आहेत 10 ते 15 ऑगस्ट, त्यानंतर 25 ते 29 ऑगस्ट आणि त्यानंतर 4 ते 12 सप्टेंबर असा खंडित स्वरूपात तुम्हाला ह्या काळात पाऊस पडेल. मधल्या काळामध्ये पाऊस थांबेल. त्यानंतर चौथं भाकीत लक्षात घ्या की शुक्र हा 2 सप्टेंबरपर्यंत नीच राशीत व शनी मंगळाने दूषित असल्याने 2 सप्टेंबरपर्यंतचा काळ हा स्त्री कारकाळ व महिलांसाठी प्रतिकूल जाणार आहे. स्त्रियांवरील अत्याचाराच्या घटना या काळात घडण्याची शक्यता राहतील. काहींची या काळात प्रेम प्रकरणे बाहेर येतील व त्यातून त्यांची बदनामी होणं संभवतं. 5व्या भाकीत किंवा 5वी गोष्ट लक्षात ठेवा की शनी मंगळ, रवी हर्षल, केतू हर्षल, राहू हर्षल अशा पापग्रहांच्या केंद्रयोगामुळे व रवी केतू युती, रवी राहू प्रतियुती अशा अशुभ योगामुळे 2 ऑगस्ट ते 16 सप्टेंबरपर्यंतचा काळ हा विध्वंसक व स्फोटक घटनेसाठी पोषक ठरेल. या काळात काही देशात व काही राज्यात मोठे विमान अपघात, रेल्वे अपघात, वाहन अपघात होणं तसेच नक्षलवादी हमले, आतंकवादी हमले होणं या काळात संभवतं. एखाद्या मोठ्या व्यक्तीची हत्या या काळात होणं संभवतं. त्यामध्ये मोठी जनधन हानी होईल. काही देशामध्ये याच काळात पुन्हा युद्धाचा भडका होऊन एकमेकावर मोठे हमले या काळात होण्याची शक्यता राहील किंवा काही देशामध्ये ज्यांची जुनी युद्ध चालू आहेत ती युद्ध भडकण्याची शक्यता राहील किंवा काही देशामध्ये नवीन काही ठिकाणी तुम्हाला युद्ध सुरू झालेली पाहायला मिळतील. म्हणजे हा 17 सप्टेंबरचा काळ थोडा त्रासदायक असणार आहे. 6व्या भाकीत लक्षात घ्या की कालपुरुषाच्या पंचम स्थानामध्ये ग्रहण योग म्हणजे रवी केतू युती होत असल्याने शेअर मार्केटमध्ये मोठी पडझड या काळात होण्याची शक्यता राहील. 17 ऑक्टोबरपर्यंत शेअर मार्केटमध्ये चढ उतार राहतील. मार्केट क्रॅश होऊन काही लोकांचं मोठं आर्थिक नुकसान या काळात होणं संभवतं. त्याचबरोबर बँका किंवा सरकारी दुकानावर, सावकारी दुकानावर दरोड्यासारख्या घटना या काळात घडतील. म्हणजे बँका किंवा सराफी दुकान जे असतील तिथेही तुम्हाला भ्रष्टाचार किंवा फ्रॉड झालेला किंवा तिथं दरोड्यासारख्या घटना किंवा चोरी झाल्यासारख्या घटना तुम्हाला बघायला मिळतील, हे लक्षात ठेवा. 7वं आणि शेवटचं भाकीत शनी मंगळ केंद्र योगामुळे आणि इतर अशुभ योगामुळे, इतर ग्रहांच्या अशुभ योगामुळे काही देशामध्ये समुद्रामध्ये सुनामी सारख्या घटना घडतील. समुद्रामध्ये सुनामी किंवा भूकंपासारख्या घटना या काळात घडतील. थोडक्यात हा काळ नैसर्गिक आपत्तीसाठी पोषक ठरेल असं दिसतं. अशा प्रकारे मी तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये 16 ऑगस्ट ते 17 सप्टेंबर या काळामध्ये
ह्या रवीच्या गोचरवरून आणि इतर ग्रहांच्या गोचरवरून आणि या ग्रहांच्या आपापसामध्ये होणाऱ्या अशुभ योगामुळे काय काय घटना घडू शकतात हे मी तुम्हाला जागतिक, राजकीय, सामाजिक भाग्यात केलेलं आहे. आपण इथून पुढे हा व्हिडिओ वेगळा करणार आहोत. प्रत्येकाने हे ऑब्झर्व करा आणि मला नक्कीच रिप्लाय करा की सर हे असं घडतं की नाही, आणि यातनं फायदा असा होईल की तुम्हाला यातनं सतर्क राहता येईल. एक निवेदन करतो, ज्या लोकांनी अजून आपला चॅनल सबस्क्राईब केला असेल त्यांनी चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि सगळ्यात मुख्य म्हणजे आपले व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. त्याचबरोबर ज्यांना कोणाला माझ्याकडून ऑनलाईन मार्गदर्शन किंवा कन्सल्टिंग हवे असेल, मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये माझा व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, तुम्हाला व्हॉट्सअप करा, मी नक्कीच तुम्हाला मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करेन. यानंतर आपण या सिंह राशीतल्या रवीच्या गोचरचं मेष ते कन्या व कन्या ते मीन अशा राशींना काय फळे मिळतील, हा महिना यांना कसं जाईल हे मी 2 व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तोही व्हिडिओ तुम्ही अवश्य पहा. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.